मित्रांनो, आजचा गणित काय बघा. जर व्याजाचा दर 18% ऐवजी 22% ठेवला, बघा 18% ऐवजी किती ठेवलाय, 22% ठेवला, तर 5 वर्षाचे व्याज 4000 रुपये जास्त मिळते. किती जास्त मिळते? 4000 रुपये जास्त मिळते. तर मूळ रक्कम आपल्याला काढायची. तर काय आपल्याला काढायचे? मूळ रक्कम. तर आता मी काय करतोय बघा, 18 आणि 22 यांच्यातला फरक किती आहे इथं लिहितो मी. फरक 4%. किती? 4. मग आता मी काय करतोय बघा, ही रक्कम किती रुपये जास्त मिळते? 4000. 4000 गुणिले अंशात घ्यायचं 100. 4000 गुणिले 100. आता त्यातला फरक किती आहे? फरक घेतला 4. आणि इथं किती वर्ष किती आहेत? 5. मी परत एकदा नीट समजून सांगतो बघा. जर व्याजाचा दर 18% ऐवजी 22%, 18% ऐवजी 22%, म्हणजे 18 आणि 22 मधला फरक किती आहे? 4. कमी घेतला इथं खाली 4. 5 वर्षाचे व्याज म्हणून किती वर्ष? 5. ते पण खाली घेतलंय. आपल्याला किती रुपये जास्त मिळणार आहेत? 4000. फक्त त्या 4000 ला 100 ने गुणलंय. झालं, एवढंच कॅल्क्युलेशन करायचंय. 4 एके 4, 4 एके 4, 1 2 3 0, 5 एके 5, 5 2 10 0 0. हे 20 आहे असे लिहिले. 1 च्या पुढे किती शून्य आहेत? 1 2 3, 1 2 3, म्हणजे किती उत्तर आले? 20000. याचा अर्थ काय? 1000च्या जर 20 नोटा आपल्याला दिल्या तर किती होणार आहेत? 20000. अशा प्रकारची गणित व्यवस्थित सोडवायची. परीक्षेला आलेली गणित आहेत, एमपीएससीला आले, पोलीस भरतीला आले. ठीक आहे. आता काय उद्योग न करता जास्तीत जास्त अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तर तुमची पोस्ट फिक्स आहे.